हॅलो फ्रेंड्स, डान्स आणि फूड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आता उन्हाळासुद्धा चालू झालेला आहे आणि आंबेसुद्धा येत आहेत। तर तुम्हाला मी आज छान असे आंबरसाची रेसिपी दाखवणार आहे। हे आंबे मी अर्धा तास पाण्यात भिजत ठेवले होते, स्वच्छ धुवून असे। तर याला कसं थोडं पाण्यात ठेवल्यामुळे थंडपणा येतो। आता एक मी मिक्सरचं भांडं घेणार आहे। यामध्ये आपल्याला हे आंबे स्वच्छ आपण धुवून घेतले होते। याचं जे पुढचं टोक आहे म्हणजे यामध्ये म्हणतात ना चीक असतं, तर यामध्ये थोडंसं आपण मी सर्व आंबे असे पिळून घेते, कारण याचं चीक निघतात असं म्हणतात। म्हणून मी सगळे हे आंबे पिळून घेते। आणि तुम्ही बघू शकता मी एक अशा प्रकारे म्हणजे साल काढून, नुसतं आपल्याला साल काढायचं आहे। साल काढून आणि चाकूच्या साहाय्याने आपण आंबा कट करून घेऊन सुद्धा हे करू शकतो, आमरस करू शकतो। दुसरी पद्धत म्हणजे की आपल्याला आंबा घ्यायचा आहे, हाताने आपल्याला असा दाबून दाबून त्याला मोकळा करायचा आहे आणि अशा पद्धतीने सुद्धा आपण आंबा पिळून सुद्धा आमरस करू शकतो। तुम्ही बघू शकता हे मी हाताने अशा पिळून आमरस करत आहे आणि राहिलेला बाकीचा सगळा रस ह्या आंब्यामधून काढून घेत आहे आणि उरलेला जो थोडाफार रस राहतो तो एका पातेल्यात आपण ठेवून देणार आहे। आणि दुसऱ्या पद्धतीने म्हणजे मी मगाशी जो साल काढून ठेवला होता ना तो आंबा आहे, तर याला आपण अशा पद्धतीने चाकूच्या साहाय्याने कट करून आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून अशा पद्धतीने सुद्धा करू शकतो। तर तुम्ही बघू शकता हे मी सर्व आंबे पिळून घेतले होते आणि जे थोडेफार रस राहिला होता तो अशा पद्धतीने मी एका पातेल्यात पाणी घेऊन त्याचं बाकीचं रस राहिलेला पिळून घेते। तर हे पिळून झालं आहे। आता हे उरलेलं जे पाणी रस होतं ना, तर मी या मिक्सरच्या भांड्यात टाकत आहे आणि आता यामध्ये आपण चवीप्रमाणे साखर टाकणार आहे। तर आमच्या इकडे तर साखर आणि मीठ टाकून आमरस बनवतात। तर तुम्ही यामध्ये वेलची पावडरसुद्धा टाकू शकता। त्याच्यामुळे मी यात वेलची पावडर टाकलेली नाही आहे, फक्त साखर आणि मीठ टाकलेलं आहे। आता हे मिक्सरला मी फिरवून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता हा आपला आमरस किती मस्त असा थिक झालेला आहे। आमरस कसा झटपट होतो आणि टेस्टलासुद्धा खूप छान असतो। तर तुम्ही हा झटपट असा आमरस तुम्ही नक्की करू शकता। आणि त्याचबरोबर तुम्हाला ही बाउलमध्ये मी दाखवते आपला आमरस किती मस्त झालेला आहे। तर अशा छान छान रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।